आपण आलो आहोत लातूर बस स्थानकामध्ये। या बस स्थानकामध्ये आपण जाणून घेणार आहोत की मागील 4.5 वर्षांमध्ये या शासनाबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये काय आहे। तर आपल्यासोबत काही मित्रमंडळी आहेत, काही बुजुर्ग लोक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत। तर आपण जाणून घेऊयात की या सरकारबद्दल किती लोक पॉझिटिव्ह आहेत आणि किती लोक निगेटिव्ह आहेत। सर, आपल्याला काय वाटतं या सरकारने दिलेल्या आश्वासनांमध्ये कितपत त्यांनी पूर्तता केलेली आहे आणि या सरकारला तुम्ही किती गुण देणार? सर्वात महत्त्वाचं या मोदी सरकारचं सर्वात महत्त्वाचं गुण वैशिष्ट्य एकच आहे की अगोदर आघाडीचं सरकार असताना आठवड्याला एक भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर निघत होतं, परंतु गेली 4.5 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये मोदी सरकारमधील केंद्रीय पातळीवरच्या कुठल्याही नेत्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप झालेला नाही। त्यामुळं मोदी सरकारला 10 पैकी 100% 10 गुण दिलं जाईल। आपल्याला काय वाटतं, हे सरकार अपयशी ठरले का चांगलं यश संपादन केलेलं आणि पुढच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये किंवा केंद्रामध्ये कुणाची सत्ता यावी वाटते आपल्याला? आत्तापर्यंत जे 4 वर्ष गेली त्यामध्ये ह्या सरकारनं चांगलं योग्य कार्य केलेलं आहे। माझ्या मते पुढल्या वेळेस पण हेच सरकार असेल। आपल्याला काय वाटतं या सरकारने काय कामं केली आहेत, कुठपर्यंत अपयशी ठरले की यश संपादन केलं आहे आणि यावेळेस आपण मतदान कुणाला कराल? नाही, मी तरी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून निश्चित काँग्रेसलाच मतदान करेन। गेल्या 4-4.5 वर्षामध्ये आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की शेतीच्या बाबतीमध्ये सपशेल अपयशी आहे सरकार। जे की त्यांची जी आश्वासनं होती मागच्या 4-4.5 वर्षामध्ये, त्यांनी जी आश्वासनं दिली होती की शेतीमालाला उत्पादन खर्चावर आम्ही 1.5 पट हमी भाव देऊ, आणि त्यापैकी हे सरकार त्यामध्ये पूर्णपणे अपयशी आहे। असं काहीही झालेलं नाही। आज आम्ही सर्वांनी पाहिलेलं की आपल्या जिल्ह्यामधूनच या सोयाबीनला 6,500 रुपये भाव मिळावा म्हणून ज्यावेळेस आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस माझ्या स्वतःच्या गावापासनं औरंगाबादपर्यंत पायी दिंडी निघाली होती। तर आता ते पायी दिंडी काढणारे स्वतः आज कृषी मूल्य आयोगाचे स्वतः अध्यक्ष आहेत, त्यांना अधिकार आहे की बाबा तुम्ही शेतीमालाचे भाव ठरवू शकता। तर मग आज तुम्ही का भाव देत नाही आहेत 6,500? त्याबद्दल कोणी काही बोलत नाही। आज आम्ही पाहिलेलं की 3,000च्या वर सोयाबीन मला वाटतं आता जवळपास 3600 काहीतरी भाव झाले। भैया, या सरकारला आपण 10 पैकी किती गुण द्याल आणि हे सरकारने कितपत काम केलं असं वाटतं तुम्हाला? मी तर 10 पैकी 10 गुण देईल। कारण मेन जे आहे ते सगळं ऑनलाईन झाल्यामुळे भ्रष्टाचार कुठंच करता येत नाही। त्याच्यामुळे माझे तर 10 पैकी 10 गुण ह्या सरकारला आहेत आणि मी BJPलाच मतदान टाकणार आहे। आणि दुसऱ्याला बी सांगू इच्छितो BJPलाच मतदान टाका। ऑनलाईन जर एकदा पूर्ण झालं तर पुन्हा ऑनलाईन तुमच्या अनुदान म्हणा, कोणती योजना म्हणा, पूर्णपणे खात्यावर तुमच्या ऑनलाईन येईल। त्याच्यामुळे मी 10 पैकी 10 गुण देतो। सर, आपल्याला काय वाटतं लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाची सत्ता यावी आणि मागील विद्यमान खासदारांनी काय कामं केली आहेत? मागलच्या खासदाराने काही काम केलेत, काही नाही। पण जनता आता आम्ही तर सांगू शकत नाही कुणाची सत्ता येईल, कारण जनताच ठरवणार आहे की कुणाची सत्ता येणार आहे। आणि जे या सरकारने आश्वासन दिले काही पूर्ण केलेत, काही नाही। पण हे शेतकऱ्याच्या बाबतीत काल जे अर्थसंकल्प सादर झालं त्याच्यामध्ये अशी ठोस पावलं काही घेतलेले काय दिसत नाहीत। शेतकऱ्यासाठी ते म्हणतायत आम्ही अनुदान वगैरे त्यांच्या खात्यावर जमा करू, पण आता तुम्ही म्हणलं की कुणाची सत्ता येईल, आम्ही आता सांगू शकत नाही। आज जे काय आहे ती जनता ठरवेल आणि ह्यांनी सरकारने आत्तापर्यंत लातूरसाठी तर काही केलं नाही आणि खासदार आम्ही रस्त्यावर उतरून काम केलेलं कधी बघितलं नाही। याच्यापुढून जनताच ठरवेल की कुणाची सत्ता येईल ते। आपण राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आहात, तर आपल्याला काय वाटतं कर्मचारी म्हणून आपल्याला या सरकारने कितपत मदत केलेली आहे आणि या 10 पैकी किती गुण द्याल तुम्ही? मदत आता मागटल्या करारात केलं आहे व्यवस्थित। आता आवाज मागटल्या आता पाठीमागे झालं आहे व्यवस्थित, नाहीतर पहिलंच बघायला गेलं तर एकदम भरपूर कमी होतं। आता व्यवस्थित केले, बेसिक आता म्हणजे वाढ केली आहे, बघा वाढ केली आहे, चांगलं झालं आहे। आता आपण आता सरकार थोडासा काय गोष्टी आश्वासन आहे त्यांचे, काय सांगतात पण करत पण नाहीत काय, असं म्हणजे आता एकदम थोडक्यात आता गप्पाटे सरकार हे असं म्हणलं जाते, असं जनतेचं भावनेचं म्हणजे आमच्या STमध्ये बोलतात, प्रवाशाशी बोलतात। आणि सरकार आहे असं गप्पा मारू शकते सरकार, केंद्रामध्ये चांगलं आहे। पण सध्या आपल्यासोबत हे काका आहेत, शेतकरी आहेत। काका, काय वाटतं आपल्याला या सरकारने शेतकऱ्यांबद्दल काही केलंय का? भामटे सरकार आहे, काय खरं आहे या सरकार? ह्या सरकारनं फक्त घोषणा दिल्या,
ह्या सरकारनं 2014ला ज्या शेतकऱ्याला आश्वासन दिलं ते एकपणे बी पूर्ण पार पडलेलं नाही. कारण ह्या सरकारला आम्ही सुद्धा होतो मत मागायला, कारण आम्ही सुद्धा भाजप, शिवसेना, शेतकरी संघटना, महायुती होती ह्यांची, फडणवीस साहेब, पाशा पटेल ह्यांनी सुद्धा एक ड्युटी, एक संघर्ष यात्रा काढली होती औरंगाबादला. ह्यांनी सुद्धा कापसाला भाव मागितला होता, कांद्याला मागितला होता, ऊसाला मागितला होता. आता कुठे गेला यांचा भाव? कुठे गेले आजचे दिन? कुठे गेले ती 15 लाख? कुठे गेले सगळे? भामट्याचं सरकार आहे, लाबाडात आमतर जेवल्याशी काय करणं आहे. आणि शेतकऱ्याला जर काय तसं मदत असेल तर ही इलेक्शन समोर, मतदान समोर ठेवून एक नौटंकी आहे सरकारच्या. या सरकारचं काय आपल्याला असं करणं? म्हणायचं का पूर्वीचंच सरकार चांगलं होतं? पूर्वीचं सुद्धा असा करम तू करम, चोर चोर चुलत भाऊ, अर्धा वाटून खाऊ. ह्यांचं काय? त्यानं नको होतं म्हणून ह्यांना आणलं, ही त्याच्यापेक्षा भारी निघाली. मग आता आपल्याला असं म्हणायचं का तिसरी आघाडीचा पर्याय आपण निवडणार? तिसरी आघाडी पर्याय 100% होऊ शकतो. या काकांच्या म्हणण्यानुसार आता देशातील बहुतेक जनता ही तिसऱ्या पर्यायाचा विचार करते. तर याचसोबत आपण वंचित आघाडीचा विचार करायला लागले. 100% यानुसार आपण जनतेचा कल एक प्रकारे पाहिलेला आहे. कॅमेरामॅन किशोर कुलकुर्तेसह मी ऋषी होळीकर, आज लातूर.